शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नारलावार आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, विषय राज्यशास्त्रामध्ये आपण प्रकरण 6व्याला सुरुवात केलेली आहे। ते प्रकरण 6व्याचं नाव आहे भारत आणि जग। या प्रकरणामध्ये आपण यापूर्वीच्या 2 तासिकेमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्व पाहत असताना आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्व पाहिलेली आहेत। ती तत्व पाहत असताना आपण पाहिलं की राज्याची सार्वभौम समानता टिकवून ठेवणे, सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणे, इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करणे म्हणजे युनोने तयार केलेल्या कायद्याचे पालन करणे, आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, त्यानंतर शांततामय सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादाचे शांततामय मार्गाने निराकरण करणे या तत्वांवर भारताचा विश्वास असलेला आपल्याला दिसून येतो। या तत्वांच्या आधारावरच भारताचं परराष्ट्र धोरण आखलं जात असताना आपल्याला दिसून येते। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आजपर्यंत भारतानं या परराष्ट्र धोरणाच्या तत्वांचं पालन केलेलं आपल्याला दिसून येते। त्यामध्ये भारत कोणत्याही राज्यामध्ये हस्तक्षेप करत नाही, भारत स्वतःहून कोणावरही आक्रमण करत नाही, परंतु भारतावर जर कोणी आक्रमण केलं तर त्याला प्रत्युत्तर भारत दिल्याशिवाय राहत नाही। हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येते। इतर राज्यांच्या कार्यांमध्ये हस्तक्षेप न करणे हे धोरण भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आखलेलं आपल्याला दिसून येते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट आपण पाहिली, त्यानंतर आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे पाहिली। या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक कोणते आहेत, त्या घटकांची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राज्य कोणत्याही प्रकारचं असो, जगामध्ये अनेक राज्य आहेत, त्या प्रत्येक राज्य आपलं परराष्ट्र धोरण आखत असताना आपल्याला दिसून येते आणि ते आखत असताना कोणते घटक प्रत्येक राज्याला आपल्या जवळ असणारे जे घटक आहेत ते घटक प्रभावित करत असताना आपल्याला दिसून येतात। विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणाला सुद्धा प्रभावित करणारे जे घटक आहेत त्या घटकांची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे घटक केवळ भारताच्याच परराष्ट्र धोरणाला प्रभावित करतात असे नाही, तर जगातील राज्यांना सुद्धा आपलं परराष्ट्र धोरण आखत असताना या घटकांच्या आधारावरच त्यांना आपलं परराष्ट्र धोरण आखावं लागतं। म्हणजे या ठिकाणी आपण जसं भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पाहत आहोत, त्यामध्ये भौगोलिक घटक म्हणजेच भारताची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, जगामध्ये जगाच्या नकाशावर भारताचं भौगोलिक स्थान काय आहे याची माहिती आपल्याला या तासिकेमध्ये पाहायची आहे। किंवा या घटकांचा प्रभाव म्हणजे भौगोलिक क्षेत्राचा म्हणजेच भूप्रदेशाचा प्रभाव हा प्रत्येक राज्याच्या त्याच्या परराष्ट्र धोरणावर पडत असताना आपल्याला दिसून येतो। तसाच भारताच्या भौगोलिक भूप्रदेशाचा प्रभाव हा भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडत असलेला आपल्याला दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो,
दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी म्हणजे दक्षिणेला भारतामध्ये या ठिकाणी समुद्र किनारपट्टी कोणता शब्द खाल्लेला आहे दक्षिण भारत म्हणजे भारताच्या दक्षिणेला समुद्राची किनारपट्टी असलेली आपल्याला दिसून येते. हा झाला उत्तर भारत, हा झाला दक्षिण भारत. या दक्षिण भारताला कोणती किनारपट्टी समुद्र किनारपट्टी असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही समुद्र किनारपट्टी असल्यामुळे या बाजूचं संरक्षण करण्याची काय होते गरज पडत नाही, कारण या ठिकाणी अथांग हा समुद्र असलेला आपल्याला दिसून येतो. भारताच्या एका बाजूने अरबी समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूने बंगालचा उपसागर असलेला आपल्याला दिसून येतो. हा अरबी समुद्र आणि हा बंगालचा उपसागर हा कशाचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो हिंदी महासागर. हा पूर्ण काय आहे हिंदी महासागर असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे दक्षिण बाजूने भारताच्या समुद्र किनारपट्टी असल्यामुळे त्या बाजूचं संरक्षण करण्यासाठी भारताला जास्त लक्ष द्यावं लागत नाही. तसेच उत्तर आणि ईशान्येकडील भागात पर्वताच्या हिमालय पर्वताच्या रांगा असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे उत्तर ही झाली भारताची उत्तर बाजू म्हणजे हा झाला उत्तर भाग. आणि या उत्तर भागामधला कोणता ईशान्य म्हणजे ही बाजू झाली, ईशान्य ही बाजू आहे. तर ईशान्य बाजूनं कोणता ईशान्य बाजूला ही जी किनारपट्टी आहे भारताची या बाजूला कोणता पर्वत आहे हिमालय नावाचा पर्वत आपलं रक्षण करत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे दक्षिणेत समुद्र किनारपट्टी आमचं रक्षण करते तर उत्तरेत हिमालय हे भारताचं संरक्षण करत असताना आपल्याला दिसून येते. असा हा भूप्रदेश तीन बाजूंनी सुरक्षित असलेला आपल्याला दिसून येतो. दक्षिणेकडे तो समुद्र किनारपट्टीने सुरक्षित आहे तर उत्तरेकडील ईशान्येकडे तो हिमालयाच्या पर्वतरांगांनी सुरक्षित असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ही भौगोलिक स्थिती भारताची ही कशी भौगोलिक जगाच्या नकाशात असणारी ही जी स्थिती आहे भारताची त्याला भौगोलिक घटक असे म्हणतात. ही जी भौगोलिक स्थिती आहे भारताची त्या भौगोलिक स्थितीमुळे भारताचा परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयक दृष्टिकोनाला आकार दिलेला आहे. म्हणजे या तीन बाजूंनी कुणी नैसर्गिकरित्या आमचं संरक्षण केलेलं आहे. त्यामुळे परराष्ट्र आणि सुरक्षा विषयक दृष्टिकोनाला विशेष आकार या भौगोलिक घटकांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे जवळजवळ संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे उत्तर आणि ईशान्य ती सीमा आपण आताच पाहिली विद्यार्थी मित्रांनो. ही झाली आमची उत्तर बाजू आणि ही झाली आमची ईशान्य बाजू. तर उत्तर आणि ईशान्य या बाजूने जसा हिमालय आहे तसाच आमच्या बाजूला कोण असलेला आपल्याला दिसून येतो चीन असलेला आपल्याला दिसून येतो. चीन सारखं मोठं राष्ट्र आपल्या बाजूने असलेला आपल्याला दिसून येते. जगातील 1 नंबरची लोकसंख्या चीनची आहे आणि 2 नंबरची लोकसंख्या भारताची आहे. त्यामुळे ईशान्य सीमेपलीकडे चीन सारखा मोठा देश आहे याचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तसंच दक्षिण आशिया भारताच्या सर्व शेजारील देशाबरोबर भारताची सीमा लागून असलेली आपल्याला दिसून येते. दक्षिण आशियाई क्षेत्रामध्ये आपल्याला ही सीमा लागून असलेली हा झाला आमचा आशिया खंड. आणि या आशिया खंडामध्ये बांगलादेश आहे, भूतान आहे, नेपाळ आहे, पाकिस्तान आहे. हा झाला दक्षिण आशिया. कोणता आशिया? दक्षिण आशिया. या दक्षिण आशियामध्ये
सर्व देशांच्या सीमा या भारताला लागून असलेल्या, जशी पाकिस्तानची सीमा भारताला लागून आहे, नेपाळची सीमा भारताला लागून आहे, भूतानची सीमा भारताला लागून आहे, बांगलादेशची सीमा भारताला लागून आहे, म्यानमारची सीमा भारताला लागून आहे. तर या सर्व देशांच्या सीमा, या अफगाणिस्तानची सीमा भारताला लागून आहे. तर या सर्व देशांच्या सीमा ह्या आमच्या भारताला लागून असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे दक्षिण आशियातील सर्व सीमा या भारताच्या सीमेला लागून असलेल्या आपल्याला दिसून येतात. पण त्यापैकी कोणत्याही देशाबरोबर एकमेकांबरोबर सीमावाद नाही. भारताचा त्या एकमेकांबरोबर सीमावाद असलेला आपल्याला दिसून येत नाही. दक्षिण आशियाच्या या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीचाही भारताच्या परराष्ट्र धोरणाला परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडात हे दक्षिण आशियामध्ये भारताचं असणारं हे महत्त्वपूर्ण स्थान, त्यामुळे भारताला अधिकाधिक फायदा या भौगोलिक भूप्रदेशाचा होत असताना आपल्याला दिसून येतो आणि त्याचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर होत असताना आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, भारताचा हिंदी महासागरात एक महत्त्वाचं स्थान असलेलं, मी तुम्हाला आताच सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, हा जरी अरबी समुद्र असेल, हा जरी बंगालचा उपसागर असेल, तरी हे दोन्ही समुद्र कोणत्या समुद्राचे भाग आहेत, तर ते हिंदी महासागराचे भाग आहेत. आणि या हिंदी महासागरामध्ये लागून असलेल्या देशांमध्ये भारताला महत्त्वपूर्ण स्थान असलेलं आपल्याला दिसून येते. महत्त्वाचे स्थान असलेले आपल्याला दिसून येते. भारताची विस्तृत सागर किनारपट्टी तसेच पश्चिमेकडे असणारे लक्षद्वीप, हे लक्षद्वीप, ही जी बेट आहे पश्चिम, ही बाजू कोणती बाजू आहे? पश्चिम. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात आलं असेल, ही आहे दक्षिण, ही आहे उत्तर, ही आहे पश्चिम, ही आहे पूर्व. तर पश्चिमेकडे लक्षद्वीप बेट आहे आणि पूर्वेकडे अंदमान निकोबार नावाचे भारताचे बेट असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या बेटांवरून सुद्धा भारताच्या या सीमेचं रक्षण करण्याचं काम भारत सरकार करत असताना आपल्याला दिसून येते. ही बेट आहे. अशा पद्धतीची भौगोलिक परिस्थिती ही भारताची असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तीन बाजूनी, या बाजूनी अरबी समुद्र आहे, या बाजूनी बंगालचा उपसागर आहे, बरोबरच लक्षद्वीप बेट आहे, अंदमान निकोबार हे बेट आहे. त्यामुळे या बाजूचं संरक्षण आणि या बाजूचं संरक्षण हे भारताचं समुद्र किनारपट्टीपासूनच होत असताना आपल्याला दिसून येतं. या बाजूला नैसर्गिकरित्या हिमालयाच्या रांगा, म्हणजे उत्तरेकडील ईशान्येकडे या बाजूनं हिमालयाच्या रांगा आहेत. त्यामुळे इथे नैसर्गिक संरक्षण आहे, बंगालच्या उपसागरात नैसर्गिक संरक्षण आहे आणि उत्तरेत सुद्धा ईशान्येकडे नैसर्गिक संरक्षण आहे. त्यामुळे भारताला फक्त पाकिस्तानच्या बाजूनं असणारी जी सीमा आहे त्या सीमेचंच मानवीय दृष्टिकोनातून संरक्षण करावं लागतं, म्हणजे मानवांकडून संरक्षण करावं लागत असताना आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे ही एक सीमारेषा जर सोडली तर बाकी तीनही बाजूनं भारताला कशाचं संरक्षण मिळालं आहे? नैसर्गिक सीमांचं, म्हणजे निसर्गानंच आमच्या त्या सीमांचं संरक्षण केलेलं आपल्याला दिसून येतं. जर अशा पद्धतीचा भौगोलिक घटक जर भारताजवळ आहे तर भारताचं परराष्ट्र धोरण या भौगोलिक घटकांवर अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक देशाच्या परराष्ट्र धोरणाला तिथल्या भौगोलिक घटकाचा प्रभाव पडत असताना आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारा जो दुसरा घटक आहे तो आहे ऐतिहासिक घटक. जसा भूप्रदेश हा परराष्ट्र धोरणाला प्रभावित करतो, तसाच त्या देशाचा इतिहास म्हणजे ऐतिहासिक घटक हा सुद्धा त्या देशाच्या कशाला
परराष्ट्र धोरणाला प्रभावित करत असताना आपल्याला दिसून येतो. ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर आम्ही भारताचा इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की भारतानं नेहमीच शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा समावेश होत असताना, म्हणजे भारत हा पारंपरिक काळापासूनच कशावर विश्वास ठेवणारा देश आहे? शांतता आणि सहजीवन. सहजीवन म्हणजे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंत या धोरणाचा अवलंब म्हणजे सहजीवन. शांतता आणि सहजीवनाचा पुरस्कार हा आमच्या इतिहासामध्ये सुद्धा नमूद असलेला आपल्याला दिसून येतो. पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील, पश्चिम आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया, आशिया हा खंड आहे. आमच्या भारत ज्या खंडात आहे त्या खंडाला कोणता खंड आहे? हा तो आशिया खंड. या आशिया खंडातील पश्चिम, मध्य आणि आग्नेय देशाबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे भारताची जी संस्कृती आहे ती आशिया खंडातील संस्कृती असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे या ऐतिहासिक घटकांचा प्रभाव सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडत असताना आपल्याला दिसून येतो. भारताने नेहमीच वसाहतवाद आणि वर्णभेदाला विरोध केलेला आहे. इंग्लंडच्या वसाहतवादाचा परिणाम भारताने भोगलेला आहे. त्यामुळे वसाहतवाद म्हणजे व्यापारी दृष्टिकोनातून सत्तेची निर्मिती करणे अशा वसाहतवादाला आणि वर्णभेदाला, वर्णभेद म्हणजे गोरा काळावाद, या वर्णभेदाला सुद्धा विरोध ही भारताच्या पारंपरिक संस्कृतीचा वारसा असलेली आपल्याला दिसून येतात. वसाहतवादाला आणि वर्णभेदाला विरोध हा भारताच्या पारंपरिक संस्कृतीचाच भाग असलेला आपल्याला दिसून येतात. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा वसाहतवादाला आणि वर्णभेदाला विरोध केलेला आम्ही दिसून येतो. आणि भारताचा स्वातंत्र्य लढा ही सुद्धा भारताचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी तत्व अवलंबल्या गेली त्या तत्वांचा अवलंब आमच्या परराष्ट्र धोरणात करण्यात आलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्या दरम्यान आखल्या गेलेली ही ऐतिहासिक मूल्य ही आज आमच्या परराष्ट्र धोरणाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे भारताच्या इतिहासाचा कशावर परिणाम झालेला आहे? भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. मग ते शांततामय सहजीवन असेल किंवा वसाहतवादाला विरोध असेल किंवा वर्णभेदाला विरोध असेल, ही सर्व तत्व आम्ही कशातून? आमच्या स्वातंत्र्य लढ्यातून घेतलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो घटक आहे आर्थिक घटक. म्हणजे आर्थिक घटक म्हणजे पैसा. पैसा म्हणजे काय? की स्वातंत्र्यानंतर भारताला आर्थिक दृष्ट्या मागासलेला किंवा विकसनशील देश म्हणून हा देश ओळखला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक देशाची आर्थिक स्थिती ही त्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करत असते. तशीच भारताची जी आर्थिक स्थिती आहे ती स्थिती सुद्धा स्वातंत्र्यानंतर चांगली असलेली आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरण आखत असताना आर्थिक घटकांचा सुद्धा प्रभाव आपल्या परराष्ट्र धोरणावर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळेच आम्ही अलिप्ततावादाचा पुरस्कार राजकीय, सामरिक तसेच आर्थिक संदर्भही आहेत. वसाहती काळापासून चालत आलेली गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. म्हणजे गरिबी आणि मागासलेपणातून जर बाहेर यायचं असेल तर विकास झाला पाहिजे. आर्थिक मदतीबरोबरच जर अटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारताने नेहमीच नाकारलेली आपल्याला दिसून येते. आयात पर्यायी धोरण सार्वजनिक क्षेत्रात महत्वाचे यांच्या भारताच्या परराष्ट्र धोरणावर महत्वाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येते. आयात आणि निर्यात धोरणावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम 1991 नंतर
उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे भारत स्वातंत्र्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. भारत हे गरीब होता, मागासलेला देश होता. या परिस्थितीतून जर बाहेर निघायचं असेल आणि जगाबरोबर जर विकासाची कास धरायची असेल तर भारताला काय करावं लागेल? सर्वांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतील. परंतु काही अटी लादून जर कोणी मदत करत असेल तर अशी मदत भारत स्वीकारणार नाही. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य राहिलेलं आपल्याला दिसून येते. जसा ऐतिहासिक घटक परराष्ट्र धोरणाला प्रभावित करतात, जसे आर्थिक घटक परराष्ट्र धोरणाला प्रभावित करतात, तसेच राजकीय घटक सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करताना आपल्याला दिसून येतात. भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्याचं काम भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आपल्याला दिसून येते. भारताचे पंतप्रधान हे भारत सरकारच्या कार्यकारी मंडळाचे भाग आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या वाक्यात सांगितलेलं आहे पहा, भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात शासनाचे कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री. त्यातही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीला जास्त पॉवर नाही आहे. आमच्या याच्यात जास्त पॉवर कुणाला आहे? प्रधानमंत्र्याला. म्हणजे कार्यकारी मंडळ जरी म्हटलं असेल तरी आमच्या देशात प्रधानमंत्र्याला परराष्ट्र धोरण आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असताना आपल्याला दिसून येते. तर पंतप्रधानांनी आखलेल्या या परराष्ट्र धोरणाला आमचं कायदे मंडळ म्हणजेच संसद जागल्याची वॉच डॉग ची भूमिका बजावत असताना आपल्याला दिसून येते. म्हणजे परराष्ट्र धोरण आखण्याचं काम कोण करतो? पंतप्रधान करतो. आणि त्या पंतप्रधानाने आखलेल्या परराष्ट्र धोरणाला मान्यता देण्याचं काम कोण करते? संसद करते. संसद त्या परराष्ट्र धोरणाला विरोध करत नाही. तर त्यामुळे भारताचं कार्यकारी मंडळ परराष्ट्र धोरण आखते आणि भारताचं कायदे मंडळ त्या परराष्ट्र धोरणाला मान्यता देण्याचं काम करते. आणि त्यामुळे या राजकीय घटकांचा प्रभाव सुद्धा कशावर पडताना? भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडत असताना आपल्याला दिसून येतो. राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. राजकीय नेतृत्व म्हणजे कोण? जे निवडून आले आणि प्रधानमंत्री झाले ते झाले राजकीय नेतृत्व. आमच्या देशाचं राजकीय नेतृत्व. मग पंडित जवाहरलाल नेहरू असेल, लाल बहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, पी.व्ही. नरसिंहराव असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, मनमोहन सिंग असतील आणि नरेंद्र मोदी असतील, या प्रधानमंत्र्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरण घडवण्यात निर्णायक भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. परराष्ट्र धोरणाचा आराखडा बनविणे आणि राजकीय नेतृत्वाला त्याविषयी सल्ला देण्याचं काम भारताचं परराष्ट्र मंत्रालय करत असताना आपल्याला दिसून येते. त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्यानंतर यांचाही परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्त्वाचा सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. केवळ भारताचं परराष्ट्र धोरण पंतप्रधानच ठरवतात असे नाही, तर भारत सरकारचं परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकारचं राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालय NSG त्याला म्हणतात, हे सुद्धा भारताचे परराष्ट्र धोरण आखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारा किंवा भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देणारा जो घटक आहे तो आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. जसा भारताच्या भौगोलिक घटकाचा, आर्थिक घटकाचा, राजकीय घटकाचा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला आहे, तसाच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा सुद्धा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला आपल्याला दिसून येतो. शीत युद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्ताचे राजकारण यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला आहे.
मी विद्यार्थी मित्रांनो शीतयुद्धाचा काळ कोणता काळ आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. द्विध्रुवीय व्यवस्था म्हणजे काय? अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता. या महासत्ताच्या राजकारणात भारताचे परराष्ट्र धोरणावर या शीतयुद्धाचा द्विध्रुवीय व्यवस्थेचा कोणावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो? भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे शीतयुद्ध संपल्यानंतर म्हणजे 1990 नंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. याचाच अर्थ काय? आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा प्रभाव हा भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेमध्येही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला आहे. शीतयुद्धोत्तर काळखंडात, शीतयुद्ध म्हणजे शीतयुद्ध संपल्यानंतर भारत अमेरिका दरम्यान संवाद सुरू झालेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे शीतयुद्ध 1990 मध्ये संपलं आणि 1990 नंतर भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान संवाद सुरू झालेला, म्हणजे यांचे जवळचे संबंध निर्माण होत असताना आपल्याला दिसून येतात. 1960च्या दशकात म्हणजे 1960च्या दशकानंतर म्हणजे 1960 नंतर चीन आणि पाकिस्तान यांच्यात संवाद, म्हणजे 1960 नंतर कोणामध्ये? चीन आणि पाकिस्तान. जसं भारत आणि अमेरिका 90 नंतर जवळ यायला सुरुवात झाली तशी 1960 नंतर चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जवळचे संबंध निर्माण व्हायला सुरुवात झाली. 1990 नंतर रशिया आणि चीन 90 नंतर रशिया आणि चीन यांचे सुद्धा संबंध सुधारलेले आपल्याला दिसून येतात. तर या संवादांचा सुद्धा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि अमेरिका जवळ आलं तर तसंच चीन आणि पाकिस्तान जवळ आलं तर याचा परिणाम काय होतो की चीन भारताला मदत करणार नाही, कारण भारताचा पारंपरिक शत्रू कोणता आहे? पाकिस्तान आहे. म्हणजे चीन कोणाकडे जाईल? पाकिस्तानकडे जाईल. त्यांच्यात संवाद झाला, त्यांच्यात करार झाले, त्यामुळे भारत आणि चीनचे जवळचे संबंध निर्माण होऊ शकले नाही. तर मग भारतानं कुणाच्या बाजूनं? अमेरिकेच्या बाजूनं कल दिला गेला आणि शीतयुद्ध संपल्यानंतर भारत आज अमेरिकेच्या बाजूने वळलेला आपल्याला दिसून येतो. 1990 नंतर रशियाचं विघटन झालं आणि रशियानं चायनाला सुद्धा जवळ करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आणि या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा, या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा कशावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो? भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे हे घटक आहे. त्या घटकांमध्ये आपण पहिले भौगोलिक घटक पाहिलं, म्हणजे भूप्रदेशाचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर कसा परिणाम झाला त्याची माहिती आपण पाहिली. भारताच्या ऐतिहासिक घटक म्हणजे इतिहासाचा परराष्ट्र धोरणावर कसा परिणाम झाला त्याची माहिती सुद्धा आपण या तासिकेमध्ये पाहिलेली आहे. त्याबरोबरच राजकीय घटक म्हणजे भारताचे प्रधानमंत्री, भारताचं परराष्ट्र मंत्रालय, भारताचं परराष्ट्र मंत्रालय हे भारताच्या परराष्ट्र धोरण आखण्याला कसे प्रभावित करतात याची माहिती सुद्धा आपण पाहिलेली आहे. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारा चौथा घटक आहे आर्थिक घटक. आर्थिक घटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं की आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी गरिबी आणि मागासलेपणा दूर करण्यासाठी भारताचा परराष्ट्र धोरण आखल्या जात असताना आपल्याला दिसून येते. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यवस्था आपण पाहिली की आंतरराष्ट्रीय राजकारणात जे बदल घडून येतात ते बदल सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करत असताना आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपलेली आहे. तेव्हा या तासिकेचा गृहपाठ आपण लिहिला पाहिजे. तो गृहपाठ लिहा. गृहपाठातला पहिला प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक कोणते? भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक कोणते? त्यानंतर 1990 नंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणता बदल झाला?
1990 नंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणता बदल झाला? त्यानंतर 1960 नंतर कोणत्या दोन देशात संवाद साधला गेला? 1960 नंतर कोणत्या दोन देशात संवाद साधला गेला? भारताच्या परराष्ट्र धोरणाला कोण आकार देतात? राजकीय घटकामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 5वा, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कोणती मूल्य आखल्या गेली? वसाहतवादाला विरोध, वर्णभेदाला विरोध. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपलेली आहे. धन्यवाद. या तासिकेबाबत कोणतीही अडचण असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. माझा मोबाईल नंबर आहे 9922778804. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. घरी राहा, सुरक्षित राहा, करोनापासून दूर राहा.